नमस्कार प्रेक्षकांनो, मी आज तुम्हाला एक काल्पनिक प्रेमकथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे प्रेमाची अग्निपरीक्षा. प्रत्येक प्रेमकथेची सुरुवात सुंदर असते, पण प्रत्येक प्रेमकथेचा शेवट तितकाच सुंदर असेल याची खात्री नसते. काही प्रेमकथांना आयुष्यभर सुख लाभतं, तर काहींना प्रत्येक क्षणी अग्निपरीक्षा द्यावी लागते. ही कथा आहे ओमकार आणि प्रियाच्या प्रेमाची. प्रिया लहानपणीच आई वडिलांना कायमची मुकली होती. त्यांच्या निधनानंतर मामानेच तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. प्रेम, माया, संस्कार आणि स्वाभिमान याशिवाय तिच्याकडे दुसरी कोणतीच संपत्ती नव्हती. पण तिला त्याची कधी खंत वाटली नाही, कारण मामाने तिला आई वडिलांची उणीव कधी भासूच दिली नाही. दुसरीकडे शहराच्या मध्यभागी असलेल्या भव्य आणि आलिशान बंगल्यात ओमकार राहत होता. बंगल्यासमोर उभ्या असलेल्या महागड्या गाड्या, नोकर-चाकर, ऐश्वर्यपूर्ण जीवन आणि समाजात मोठी प्रतिष्ठा. त्यांच्या कुटुंबाकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. ओमकार पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होता. श्रीमंतीत वाढलेला असूनही त्याच्यात अहंकार नव्हता. तो साधा, प्रामाणिक आणि माणुसकी जपणारा होता. पैशांपेक्षा नात्याला महत्त्व देणं हेच त्याचं खरं वैभव होतं. ओमकारची आई देवयानी ही पोलीस इन्स्पेक्टर होती. तिच्या नावाचा दरारा संपूर्ण जिल्ह्यात होता. कठोर निर्णय आणि शिस्तप्रिय स्वभाव यामुळे सगळेच तिचा आदर करत होते. पण एक गोष्ट मात्र ती कधीच विसरत नव्हती, तिच्या घराण्याची प्रतिष्ठा. तिच्या मते तिच्या मुलाची पत्नी ही श्रीमंत आणि प्रतिष्ठित घरातलीच असायला हवी होती. नियतीने मात्र काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. एका अनपेक्षित दिवशी ओमकार आणि प्रियाची भेट झाली. ती भेट अगदी साधी होती, पण त्या भेटीतून एका सुंदर नात्याचा जन्म झाला. भेटीचं मैत्रीत रूपांतर झालं आणि मैत्रीचं हळूहळू प्रेमात. दिवस सरत गेले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके हरवले की आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न त्यांनी पाहायला सुरुवात केली. एक दिवस ओमकारने प्रियाचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात विचारलं, प्रिया, आयुष्यभर माझी साथ देशील? नकळत प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले. ती हलकसं हसली आणि म्हणाली, माझं या जगात स्वतःचं असं कोणी नाही, पण जर तू माझ्यासोबत असशील तर मला काहीच नको. ओमकारने तिचा हात घट्ट पकडला. मी वचन देतो, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात कधीच सोडणार नाही. त्या क्षणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना कल्पनाही नव्हती, त्यांच्या प्रेमाला सर्वात मोठा विरोध घरातूनच होणार होता. जेव्हा ओमकारने आपल्या आई देवयानीला प्रियाबद्दल सांगितलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. ती काही क्षण शांत राहिली आणि नंतर कठोर आवाजात म्हणाली, ओमकार, आपल्या घराची प्रतिष्ठा आहे. तू एका अनाथ मुलीशी लग्न करशील हे मी कधीच मान्य करणार नाही. ओमकारने आईच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, आई, मी प्रियाशी मनापासून प्रेम करतो आणि लग्नही तिच्याशीच करणार. देवयानीने काहीच उत्तर दिलं नाही आणि तिने एक गूढ स्मित केलं. त्या स्मितामागे नेमकं काय दडलं होतं याची कल्पना ना ओमकारला होती ना प्रियाला. पण नियतीने त्यांच्यासाठी एक अशी अग्निपरीक्षा तयार केली होती ज्याची सुरुवात आता होणार होती. ओमकारच्या एका निर्णयामुळे देवयानी पूर्णपणे संतापली होती. तिला तिच्या मुलाने तिच्या शब्दाविरुद्ध जाणं कधीच मान्य नव्हतं. त्या रात्री ती बराच वेळ विचार करत बसली होती. तिच्या डोळ्यांसमोर सतत प्रियाचा चेहरा येत होता. ती मनातच म्हणाली, ही मुलगी माझ्या घरात सून म्हणून येणार नाही, काहीही झालं तरी नाही. दुसऱ्या दिवशी देवयानीने ओमकारला आपल्या खोलीत बोलावलं.
ओमकार, अजूनही वेळ गेलेली नाही. त्या मुलीला विसर. तुझ्यासाठी मी एका मोठ्या घरातली मुलगी पाहिली आहे. ती आपल्या घराण्याला शोभेल. ओमकार शांतपणे आईचं बोलणं ऐकत होता. देवयानी पुढे म्हणाली, आपल्या घराची प्रतिष्ठा, मान-सन्मान याचा तरी विचार कर. ओमकारने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. आई, माणसांची किंमत त्याच्या पैशाने ठरत नाही, त्याच्या स्वभावाने आणि संस्कारांनी ठरते. प्रिया अनाथ आहे हा तिचा दोष नाही. देवयानीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. म्हणजे तू माझं काहीच ऐकणार नाहीस? नाही आई, या बाबतीत मी माझा निर्णय बदलणार नाही. इतकं बोलून ओमकार तिथून निघून गेला. देवयानीचा राग आता आणखी वाढला होता. दुसरीकडे प्रियाला या सगळ्या गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती. ती आपल्या मामांसोबत साधं, शांत आयुष्य जगत होती. एक दिवस ओमकार प्रियाला भेटायला आला. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून प्रियाने विचारलं, काय झालं ओमकार? तू इतका शांत का आहेस? ओमकार काही क्षण गप्प राहिला आणि तो नंतर म्हणाला, आई आपल्या लग्नासाठी तयार नाही. हे ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. ती हळू आवाजात म्हणाली, माझ्यामुळे तुझ्या आणि तुझ्या आईमध्ये अंतर पडू नये. गरज पडली तर मी तुझ्यापासून दूर जाईन. ओमकारने लगेच तिचा हात हातात घेतला. पुन्हा असं कधी बोलू नकोस. मी तुला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं आहे. प्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने त्या दिवशी दोघांनी एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ न सोडण्याचं वचन दिलं. पण दूर उभी असलेली एक व्यक्ती हे सगळं पाहत होती. ती होती देवयानी. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच गोड स्मित उमटलं. ती म्हणाली, जर प्रेमाने ऐकत नसेल तर आता मला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल. देवयानीने त्या क्षणी एक असा निर्णय घेतला जो प्रिया आणि ओमकारच्या आयुष्याला कायमच बदलून टाकणार होता. देवयानीच्या मनात रागाची आग धगधगत होती. ओमकारने तिचं एकही ऐकलं नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदाच मुलाने तिच्या शब्दाला नकार दिला होता. दुसरीकडे प्रिया विचार करत होती, माझ्यामुळे ओमकारमध्ये आणि त्याच्या आईमध्ये दुरावा निर्माण होऊ नये. दुसऱ्या दिवशी तिने ओमकारला भेटायला बोलावलं. ते दोघे एका शांत ठिकाणी भेटले. प्रिया काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, ओमकार, मला वाटतं आपण इथेच थांबलेलं बरं. ओमकार शांतपणे तिच्याकडे पाहतच राहिला आणि म्हणाला, काय म्हणायचं आहे नेमकं तुला? प्रिया डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, तुझ्या आईला मी आवडत नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. मला नको आहे की माझ्यामुळे तुझं कुटुंब तुटावं. ओमकार काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. नंतर हसला आणि म्हणाला, प्रिया, तू स्वतःचा विचार कधी करणार आहेस? प्रत्येक वेळी तू दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करतेस. प्रिया काहीच बोलली नाही. ओमकार पुढे म्हणाला, मी तुला निवडलं आहे कारण तू मनाने श्रीमंत आहेस. मला तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही मुलगी नको आहे. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ओमकारने अश्रू पुसले आणि म्हणाला, माझा निर्णय बदलणार नाही. मी लग्न करणार तर फक्त तुझ्याशीच. प्रिया हलकेच हसली. त्या क्षणी दोघांनी एकमेकांची कधीही साथ न सोडण्याची शपथ घेतली. दरम्यान देवयानी आपल्या कार्यालयात बसून काही फायली पाहत होती. पण तिचं मन कामात नव्हतं. तिने टेबलावर हात आपटला आणि स्वतःशीच म्हणाली, ओमकारला त्या मुलीपासून दूर करायचंच. आणि तिचा मोबाईल वाजला. तिने फोन उचलला आणि समोरून काही क्षण बोलणं झालं. देवयानीच्या चेहऱ्यावर हळूहळू एक विचित्र स्मित उमटलं.
ठीक आहे, पुढचं काम मी पाहते. फोन ठेवताच ती खुर्चीत मागे रेलली. तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. तिने मनातच ठरवलं, जर ओमकार माझं ऐकत नसेल तर मला अशी चाल खेळावी लागेल की त्याला माझ्याच निर्णयापुढे झुकावं लागेल. देवयानीच्या मनात एक नवीन डाव तयार होता. त्याची कल्पना ना ओमकारला होती ना प्रियाला. देवयानी प्रियाबद्दल काय षड्यंत्र करणार? ओमकार आणि प्रियाचं लग्न होणार का? हे आपण सर्व बघूया पुढील भागात. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.